नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या आयुष्यात हवं ते मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि ते जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोवर आपले सगळे प्रयत्न चालू असतात. आपण विचारही ते करतो. पण प्रत्यक्षात कधी-कधी होतं, की हे काही सत्यात मात्र उतरत नाही. आपण कितीही त्याच्यावर विचार केला किंवा आपल्याला कितीही वाटलं, की आपण त्याच्यावर खूप काम करतोय, तरी त्या गोष्टी रिॲलिटीमध्ये का येत नाहीत? त्याचं कारण असं, की आपण माइंडमध्ये त्या गोष्टी कधी बघत नाही आणि त्यामुळे त्या रिॲलिटीमध्ये येत नाहीत. या व्हिडिओमध्ये मी हेच तुम्हाला आज सांगणार आहे, की इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन ही फक्त कल्पना नाही, ती क्रिएटिव्हिटीची सुरुवात आहे. तर हे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन नक्की काय? हे आपण आजच्या व्हिडिओत बघूयात. मी प्राची ममदापूर, लाईफ कोच आहे आणि क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन ह्याचे मी वर्कशॉप्स पण घेतलेले आहेत. ते स्वतः अनुभव पण घेतलेला आहे. परिस्थिती आणि नशिबाला दोष देण्यापेक्षा आपलं माइंडवर आपण काम केलं तर गोष्टी आपल्यासाठी नक्की बदलतात. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की हे व्हिज्युअलायझेशन पॉवरफुली कसं करता येईल आणि आपलं फ्युचर अधिक ब्राईट कसं करता येईल. तर पहिली गोष्ट म्हणजे व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? तर आपल्याला जे हवं ते आपल्याला बघता येणं. खरी गंमत अशी आहे, की आपल्या आयुष्यात अशा किती गोष्टी आहेत, सगळ्याच अशा असतात, की आपल्या आयुष्यात जे घडतं ते कधी ना कधी आपण आपल्या माइंडमध्ये बघितलेलं असतं. अगदी आपलं अपयशही. मग आपण ज्यावर फोकस करतो ती गोष्ट वाढते. हा एनर्जीचा नियम आहे. सबकॉन्शियस माइंड तुमच्यासाठी नकळत हे काम करतच असतं. मग ते कसं करतं? त्याला सबकॉन्शियस माइंडला फीलिंग्सशी, इमोशन्सशी आणि इमॅजिनेशन म्हणजे इमेजेसची भाषा कळते. तुम्ही त्याला जे दाखवाल ते तो सत्य मानतो आणि तुमच्यासाठी काम करतो. आपलं सबकॉन्शियस माइंड असं आहे किंवा स्वतःची जी शक्ती म्हणते मी, की ती अव्याहतपणे आपल्यासाठी काम करते आहे. मग त्या सबकॉन्शियस माइंडला जर ट्रेन केलं, जर तुमच्या माइंडला तुम्हाला जे हवं तेच बघायची तुम्ही सवय केलीत, तर किती छान होईल. तुम्ही छोटे-छोटे एक्सपेरिमेंट करून बघा. अगदी साधं उदाहरण आयुष्यातलं घ्यायचं झालं, तर एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपण भेटणार असतो, तर त्याची त्या भेटीबद्दल किंवा त्या व्यक्तीच्या दिसण्याबद्दल किंवा ती व्यक्ती कशी असेल ह्याचं कितीतरी आपण चित्र मनात रंगवतो किंवा कुठेतरी दुसरीकडे परगावी जायचं असेल, तर बघा आपल्याला ती जागा पण माहिती नसते. पण आपण ती जागा कशी असेल, हॉटेल कसं असेल, मग मी बसने कसा प्रवास करणार आहे, विमानाने कसं जाणार आहे, ही सगळी मनोमन चित्र आपण रंगवायला सुरुवात करतो. आपल्या मेंदूला शब्दांपेक्षा चित्राची भाषा अधिक जास्त चांगल्या पद्धतीने समजते. तर हे व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्याला जे हवं ते क्लिअरली इमॅजिन करता येणं. बरं आता मग पुढे जर व्हिज्युअलायझेशन करायचं आता मग जर व्हिज्युअलायझेशन करायचं, तर ते कसं करायचं? तर अगदी सोप्या टिप्स तुम्हाला देते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या माइंडमध्ये आपल्याला काय हवं याची क्लॅरिटी पक्की असणं. दुसरं म्हणजे तुम्ही तुमचे गोल्स किंवा काय हवं हे लिहून काढणं. जेव्हा आपण ते लिहितो, ते अफर्म होत असतं. म्हणजे तुमचा जो मेंदू आहे, त्या गोष्टींची कुठेतरी नोंद घेत असतं. दुसरी स्टेप मी जी सांगितली लिहिणं ते खूप महत्त्वाचं आहे. छोटी-छोटी गोल्स किंवा मोठं जे आपल्याला हवं आहे, ज्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करत असाल, एखादी गोष्ट घडून यावी असं वाटत असेल, नातेसंबंधामध्ये तुम्हाला असं वाटत असेल, की काही गोष्टी चांगल्या व्हाव्यात. आर्थिक गोष्टींमध्ये तुम्हाला असं वाटत असेल, की ह्या प्रमाणात पैसा यावा, नोकरीत काही प्रमोशन्स हवं आहे किंवा तुमच्या हेल्थविषयी तुमच्या काही कल्पना आहेत, की माझी बॉडी अशी पाहिजे, मी निरोगी आहे, सुदृढ आहे. तर हे जे तुम्हाला काहीही आर्थिक, शारीरिक, रिलेशनशिप आणि मनी ह्या 4 स्तरांवर तुम्हाला जे हवं, ते तुम्ही एकदा लिहून काढलत, की त्याच्यानंतर थर्ड प्रोसेस मी असं म्हणेन, की शांत जागी कधीतरी दिवसातनं 2 वेळेला ते चित्र एकदा उजळणी त्याची करत जा. म्हणजे काय करायचं? तर आपण जे मनात आपली जी इच्छा आहे, जो आपला संकल्प आहे, आपल्याला जे घडून यायला हवंय असं वाटत असेल किंवा आपले जे गोल्स आहेत, ते पूर्ण झालेले आहेत आणि त्या परिस्थितीत जेव्हा ते गोल्स पूर्ण झालेले आहेत किंवा असं वाटतंय तुम्हाला हवं ते मिळालेलं आहे, त्यावेळेला तुमची बॉडी लँग्वेज कशी असेल? तो यश चाखताना, ते यश अनुभवताना तुम्ही कसं फील कराल? तुमच्या भावना काय असतील? तुमच्या आजूबाजूला कोण असेल? तुमचे नातेवाईक तुमची प्रशंसा करतायत, तुमचा बॉस तुमचं प्रमोशन करत आहे किंवा नातेसंबंधात छान सुधारणा हवी असेल तर
सगळे नातेवाईक किंवा सगळे तुमचे फ्रेंड्स तुम्हाला कसा रिस्पेक्ट देत आहेत, तुमच्याशी कसे बोलत आहेत, हे मायन्यूट डिटेल्स जर का तुम्ही ह्याला रिलिव्हिंग म्हणतात, की ह्याच्यामध्ये तुम्ही ॲक्चुअली त्या गोष्टींचा अनुभव घेता, जी गोष्ट घडून यायला हवी आहे. आता सबकॉन्शियस माइंडला हे जेव्हा वारंवार तुम्ही एखादी गोष्ट करताना, हे व्हिज्युअलायझेशन मी सांगितलं, की ती गोष्ट अनुभवा. ॲज इफ टेक्निक म्हणतात त्याला, की ॲज इफ ते झालेलं आहे. मग तुम्ही म्हणाल, की मनात तर 10 विचार येतात, साशंकता असते, मागे काहीतरी चुकीचा अनुभव घेतलेला असतो, त्यामुळे धाकधूक असते, की यावेळेला ते होईल की नाही. मग 4 लोकं तुम्हाला वेगवेगळं काहीतरी सांगतात, "छे, असं कुठे सोप्या पद्धतीने काय होतं का? कष्टाशिवाय काय पर्याय असतो का?" वगैरे, वगैरे. निगेटिव्ह बिलिंग्स आपले रिएन्फोर्समेंट बाहेरनं चालूच असते. पण आपल्याला जर का लेझर फोकस आहे आणि काहीतरी आपल्याला अचीव्ह करायचं आहे आयुष्यात, तर तुम्ही स्वतः मेंटली त्या गोष्टीबद्दल किती क्लिअर आहात, बाह्य गोष्टींचा किती परिणाम करून घेत आहात, हे खूप मॅटर करतं. आणि त्यामुळे जरी असे विचार आले, तरी नेटाने आपलं व्हिज्युअलायझेशन जर तुम्ही चालू ठेवलंत, वारंवार मेंदूला सांगत राहिलात, की काही वाटलं तरी झालं, तरी या पद्धतीने मला हे गोल्स माझे पूर्ण करायचे आहेत. त्याला दाखवा, की हाऊ डू यू फील? तुमचे फीलिंग्स कसे आहेत त्या अ, यशाबद्दल किंवा त्या गोल्सबद्दल तुम्हाला कसं वाटतं आहे? आणि तुम्ही त्या परिस्थितीत किती खुश असाल? हे जर तुम्ही मनात कुठेतरी सतत फील करत राहिला आणि रोज सातत्य खूप गरजेचं आहे. कारण सबकॉन्शियस माइंडला सातत्य हीच भाषा आहे त्याची. तुम्ही जितकं कॉन्शियसली त्याला इनपुट्स देत राहाल, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड आपले 2 मेंदूचे भाग आहेत. कॉन्शियसली तुम्ही त्या सबकॉन्शियस माइंडला काय देता, काय फीड करता, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या नकळत आपले 80,000 दिवसाला थॉट्स जात असतात. त्याच्याबद्दल आपण काही विचार करतो, काही सोडून देतो. पण ज्याबद्दल विचार करतो ते जर पॉझिटिव्ह असतील, कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स असतील आणि तुमची विल पॉवर म्हणजे ती इंटरनली तुम्ही जर त्या तुमच्या गोल्सना, तुमच्या जे हवंय त्याला अलाइन्ड असाल, तर ह्या गोष्टी अधिक सोप्या होतात. त्यामुळे निगेटिव्ह विचार जरी मनात आले, तरी व्हिज्युअलायझेशन ही कंटिन्यू करायची गोष्ट आहे. दिवसातनं 2दा तुम्ही जरी एक 3-4 मिनिटं प्रत्येक वेळेला जर का हे व्हिज्युअलाइज केलंत, शांत बसायचं, डोळे मिटून घ्यायचे आणि आपल्या सुखी जीवनाची कल्पना करायची. किती सोपं आहे. पण आपण अनेक विकल्प करत बसतो, दिवसभरात निगेटिव्ह विचार करत बसतो. ह्या वेळ काढून करायच्या गोष्टी आहेत. तुम्ही जितकं सातत्य ह्याच्यात ठेवाल, तितकं तुम्हाला सहजी ह्याचे रिझल्ट यायला लागतील. आणि हे मी सगळं शिकली आहे, मी केलेलं आहे म्हणून खूप कळकळीने तुम्हाला सांगते, की सबकॉन्शियस माइंडची भाषा ना जितकी लवकर तुम्हाला कळेल, तितके तुम्ही स्वतःशी एकदम अ, तुम्हाला पॉवर स्वतःची कळायला लागेल, की बाकी बाहेरून गोष्टी तुमच्यासाठी कोणी काही करणार नाहीये. तुम्ही इंटरनली जितके स्ट्राँग असाल, जितकी तुमची इच्छाशक्ती जबरदस्त. तुम्ही बघा एखादा आर्किटेक्ट असतो. त्यांनी इमारतीचं चित्र किंवा त्याला जो प्रोजेक्ट उभा करायचा आहे, त्याचा आधी ब्लूप्रिंट तयार असते. म्हणजेच आधी रिॲलिटी जी आहे ती माइंडमध्ये तयार होत असते. इतकं सिंपल आहे. म्हणजे आज मोठी-मोठी जी तुम्ही वास्तू बघता किंवा गोष्टी आजूबाजूला बघता, ताजमहाल बघता किंवा कुठल्या मोठ्या ज्या मोठ्या-मोठ्या इमारती बांधल्या गेल्या किंवा अगदी अ, साधं-साधं आयुष्यातले हे आहे की तुमच्या घरातल्यांविषयी तुम्हाला जे वाटत राहतं, कधी-कधी तुम्ही काही स्वप्न उराशी बाळगलेली अ, कल्पना करता, तर ती प्रत्यक्षात नंतर तशीच म्हणजे कल्पनेतल्या ज्या गोष्टी आहेत, त्या वास्तवात उतरतात. हे आसिफनी जेव्हा मुघल आझम बनवला ना, तर असं म्हणतात, मुघल आझमचे सगळे सेट ना त्यांना दिसायचे त्यांच्या मनात. म्हणजे अ, प्यार किया तो डरना क्यामध्ये जेव्हा मधुबाला ह्या नाचल्या सुंदर, तेव्हा त्यांची रिफ्लेक्शन्स उमटली बघा त्या महालामध्ये. हे चित्र के. आसिफनी अनेक वर्ष घोळवलं होतं मनामध्ये आणि त्यामुळे त्यांना ते रिॲलिटीमध्ये आणण्यासाठी त्रास नाही पडला. म्हणजे त्यांनी असं मी एका इंटरव्ह्यूमध्ये वाचलं होतं, की अनेक वेळेला त्यांनी मधुबालाला त्या गाण्यावरती तसंच्या तसं नाचताना इमॅजिन केलेलं होतं
आणि जेव्हा प्रत्यक्षात व्हिडिओ शूटिंग त्या काळी काय एवढी साधनसामुग्री नसायची. त्या महालात काचेचे रिफ्लेक्शन्स येत होते त्यांच्यावर, मधुबाला यांच्यावर. तरी देखील के.एस.इफनी त्या काळी खूप टेक्निकली गोष्टी जुळवून, जमवून प्रत्यक्ष मेंदूमधली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. पण इथे ती पक्की असल्यामुळे ती वास्तवात आली आणि ती येते. त्यामुळे तुम्हाला कुठे जायचं आहे, ट्रिप करायच्या आहेत, आर्थिक गणितं जमवायची आहेत किंवा काही गोष्टी घडून तशाच्या तशा याव्या असं वाटत असेल, तर त्याची आजपासनं चित्र बघायला सुरुवात करा. व्हिज्युअलायझेशनमध्ये अफाट ताकद आहे आणि माइंड झिरो स्टेटला असताना म्हणजे निर्विचार व्हिज्युअलायझेशन, काहीही त्याच्यामध्ये लॉजिक न आणता, काहीही त्याच्यामध्ये तुम्ही तर्कवितर्क स्वतःच्या मेंदूला शंका न घेता अत्यंत आनंदाने ते व्हिज्युअलायझेशन केलंत, अनुभवलंत आणि वारंवार म्हणजे सातत्य हे खूप गरजेचं आहे. ते जितकं तुम्ही कराल, तितके तुमचे छोटे-छोटे गोल्स अचीव्ह करायला तुम्ही सुरुवात कराल आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल, की छोटे-छोटे गोल्स अचीव्ह होतायत, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याचं नोंद घेत असतं आणि वारंवार तशाच अनुभव तुम्हाला ते देत असतं. बघा तुम्ही अनेकदा आपल्याला असं वाटतं काही गोष्टींचे पॅटर्न्स तयार झालेत आपल्या आयुष्यात. त्याच-त्याच घटना वारंवार घडतायत. याचं कारण असं, आपण त्या पद्धतीने आपल्या मेंदूला प्रोग्राम केलेलं आहे. व्हिज्युअलायझेशन इज अ व्हेरी पॉवरफुल टेक्निक जे तुमचे हे पॅटर्न्स ब्रेक करायला खूप मदत करतं. तर आजपासून एकदा का होईना दिवसातनं तुमच्या कल्पनांना भरारी घेण्यासाठी पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन करा आणि अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत व्हिज्युअलायझेशन करायची. ती तुम्ही नक्की सुरू करा. सुरुवातीला कंटाळा येईल, पण स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःच्या स्वप्नांना शक्ती देण्याचं काम आपण व्हिज्युअलायझेशनमध्ये नक्की करू शकतो. करून बघा आणि मला तुमचे अनुभव नक्की कळवा. थँक यू.